बिसूरला सुतक मुक्तीची दशक पूर्ती, सुतक हटवलं, नुकसान टाळलं, सत्यशोधकी परंपरेचा जपला वारसा. जाचक रूढी परंपरांना नाकारण्यासाठी महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म स्थापन केला. महात्मा फुले आणि त्यांना गुरुस्थानी ठेवत बहुजन अस्पृश्यांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या मनुस्मृती दहन दिवस 25 डिसेंबरचे निमित्त साधत बिसूरमधील ग्रामस्थांनी 10 वर्षांपूर्वी अनेक जाचक प्रथांना फाटा द्यायचा निर्णय केला. त्यापैकीच एक म्हणजे सुतक मुक्ती दिवस. गत 10 वर्षात दरवर्षी 30 ते 35 कुटुंब या पद्धतीने व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे सुतक 3 दिवसात संपून नंतरचे विधी सत्यशोधक पद्धतीने करतात. या निमित्तानं ही कुटुंब महात्मा फुले यांचे विचार जगण्यात आणतात. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाचा मूळ विचार आणि आचारसंहिता मांडण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म हा संकल्प मांडला. त्यांच्या निधनानंतर 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथाला सत्यशोधक समाजाचा बायबल असंही म्हटलं जातंय. ईश्वर एकच आहे आणि तो निर्गुण निराकार आहे. त्याला महात्मा फुले निर्मिक म्हणत असत. ईश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही भट, पुरोहिताची किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही, असं त्यांनी ठामपणे मत मांडले. महात्मा फुले यांनी या धर्माच्या माध्यमातून प्रस्थापित कर्मकांडांना विरोध करून माणुसकी आणि समतेवर आधारित जीवन पद्धती समाजासमोर ठेवली. हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहनातून बहुजनांच्या मनावर कोरला. बिसूरच्या ग्रामस्थांनी हा विचार पुढे नेला. 1998 मध्ये ग्रामस्थांनी मृत्यूनंतरच्या सुतक कालावधीबाबत एकत्र येत निर्णय घेतला. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे गावातील अनेक कुटुंब आता सत्यशोधक पद्धतीनं अंत्येष्टिविधी बहुधा 5व्या दिवशीच पूर्ण करतात. ऐच्छिक पद्धतीनं मुंडनादी विधी स्मशानात, तर प्रतिमा पूजन महात्मा फुले यांच्या अखंडाचं वाचन, प्रबोधन घरी केलं जातं. यात महिलांचा सहभाग व प्रतिसाद अधिक आहे. कर्मकांड टाळून श्रद्धा जपण्याला त्या महत्त्व देत असत. 1998 मध्ये घोरपडे कुटुंबियांनी सर्वप्रथम असा बदल स्वीकारला. हानी मनस्तापापासून बचाव. शेकडो कुटुंबांनी बदलाला सक्रिय पाठिंबा दिलाय. समाज प्रबोधनकार एडी पाटील यांनी सुरुवात करून दिली. आता सुभाष सदाशिव पाटील व किरण राजाराम पाटील हे पौराहित्य करतात. वेळ व पैसा वाचवून बिसूरकरांनी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका व ग्रंथालय असा प्रकल्प राबवलाय. 2 मजली इमारत, लाखांची पुस्तकं व इतर साहित्य उपलब्ध केलंय. लोकसहभागातून विधायक काम उभं केलंय. मिरज तालुक्यातील बिसूरकरांचं हे पुरोगामित्व संपूर्ण सांगली जिल्ह्यानेच नव्हे तर राज्यानं, देशानं अंगीकारण्यासारखं आहे. त्यामुळे बिसूरकरांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.